निकुंज पारेख आणि ज्योती पारेख हे दाम्पत्य गेली 40 वर्ष बोन्साय या विषयात काम करतायत. वर्ल्ड बोन्साय फ्रेंडशिप फेडरेशन, बोन्साय क्लब इंटरनॅशनल आदी संस्थांचं अध्यक्षपद भूषवलेले निकुंज पारेख भारतातील फळं देणाऱ्या वृक्षांची ओळख बोन्सायच्या माध्यमातून संपूर्ण जगाला व्हावी यासाठी सतत झटत असतात. भारतात मुंबईने प्रथमच हे स्टार्ट केलं आमच्या ग्रुपनी. त्यानंतर आमचे 22 चॅप्टर्स एफिलिएटेड आहेत. कुठे पुण्याला आहे, अहमदाबाद, कोल्हापूर, मीरठ, लखनौ, कलकत्ता, कुठे कुठे सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया. आणि आता आम्ही शेवटी 2 वर्षापासून मस्कतला पण आम्ही क्लब एफिलिएट केले. बोन्साय ही जपानी कला. भारतात फळं देणारी झाडं मुबलक, म्हणूनच पद्धत जपानची पण झाडं इथल्या मातीतली या विचारानं प्रेरित पारेख पती पत्नींनी चिंच, आवळा, संत्री, चिकू अशा विविध फळझाडांवर प्रयोग करून त्यांचं बोन्साय करण्यात यश मिळवलंय. फुलात घेतले तर कामिनी आहे, मधुकामिनी आहे, नंतर वड आहेत, वृक्ष जे बनियन म्हणतात, उंबर आहे, पिंपळ आहे, ज्यांची लाईफ आयु जास्त असते. नंतर फ्रूट्समध्ये चिकू आहे, कमरक आहे, चेरी आहे आणि दुसरी आवळा आहे, करवंदा आहे. म्हणजे ते नॅचरल आहेत, फॉरेस्टची जंगलची वृक्ष आहेत. ती सगळी आम्ही एक्सपेरिमेंट केली. झाडांचं बोन्साय करताना महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ऊन आणि पाणी. धूप सबसे पहली ज़रूरत है कि कितनी धूप आती है उसकी तरह का प्लांट ले. जैसे लोगों को लगता है कि बोगनवेलिया हमें बहुत पसंद है, बहुत फूल आते हैं, लेकिन घर में 2 ही घंटा धूप आती है तो बोगनवेलिया में फूल नहीं आएंगे, सिर्फ पत्ते बढ़ते रहेंगे. और प्रॉपर गाइडेंस लेनी चाहिए, क्योंकि आज हम लोग सिखा रहे हैं, हमने तैयार किए हुए हमारे स्टूडेंट्स टीचर्स भी हैं जो अलग अलग जगह में सिखा रहे हैं. तो ऐसे जाके क्लास में सीख लिया और प्रॉपर पद्धति जानकारी कर ली तो समझदारी से जो काम करता है उसमें परिणाम भी अच्छा आता है और खुशी भी मिलती है. मात्र सगळ्याच झाडांचं बोन्साय होत नाही. पपया नाही, केळा नाही, नारळ नाही आणि जे हिरवी दांडीचे झाडं आहेत त्यांना आम्ही नाही घेत, कारण त्यांना कापल्यावर फांद्या फुटत नाही. तर त्याप्रमाणे जे झाडांना छोटी पत्ती आहे, छोटं रूप द्यायचं सोपं आहे ते आम्ही सिलेक्ट करतो. आणि जे थड आहे, झाडाचं ट्रंक आहे, ते थोडंसं ब्राऊन ओल्ड दिसायला, जुना दिसायला पाहिजे. आणि भर त्याच्या रूट्सवर आहे, जमिनीत किती जाते आणि किती छान दिसते. त्याप्रमाणे त्याला वृक्ष वामन स्वरूप द्यायला पद्धत शिकली आणि दिसलं की ते वर्षानुवर्ष टिकते. जर त्याची सांभाळ घेतली, जोपासना केली, पाणी, खत पाणी आणि ऊन दिलं आणि व्यवस्थित त्याचा वापर करला खताचा, तर ते उत्तम रिझल्ट देणार आपल्याला. बोन्साय म्हणजे नवनिर्मितीचा आनंद असं पारेख दाम्पत्याला वाटतं. म्हणूनच बोन्साय करणं म्हणजे झाडांना दुखावणं असा बोन्सायवर होणारा पारंपरिक आरोप ते खोडून काढतात. झाडांची फिजिओलॉजी वेगळी आहे, माणसांची वेगळी आहे. जर आपण बोट कापली तर आपल्याला दर्द होणार, दुःख होणार, रक्त निघेल किंवा औषध करावी लागते. पण झाडांच्या प्रकृतीमध्ये कटिंग आणि प्रूनिंग केलं तर त्यांना काही वाईट वाटत नाही. जसं आपण नख कापतो किंवा केस कापतो त्याच्यात दुःख होत नाही, तसं झाडांच्या फांद्याला कापल्या तर त्यांना दुःख होत नाही आणि त्यांचे फुटाव डबल होते. एक फांदी कापली तर त्याच्यातून 2 फुटाव येतील, 2 कापली तर 4 होईल आणि वेळ जाताना ते अखंड वृक्ष भरपूर फांद्याने भरेल. आणि जेवढी फांद्या जास्त तेवढे फूल जास्त, जेवढे फूल जास्त तेवढे फळ जास्त आणि त्याचा आनंद भरपूर आहे. निकुंज पारेख यांचा भारतात आणि खास करून मुंबईत बोन्सायला ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नात मोलाचा वाटा आहे. जो आप ज़मीन में पौधा लगता है या तो गमले में लगता है, वो जितने साल टिक सकता है उतना बोन्साई में भी टिक सकता है. शायद ऐसा भी बोल जाता है, हमें तो अभी 40 ईयर का ही एक्सपीरियंस है, बट फॉरेन कंट्रीज़ में जहाँ बहुत सेंचुरीज से हैं वो लोग बोलते हैं कि इसकी लाइफ ज़्यादा बढ़ती है नॉर्मल लाइफ से, क्योंकि उसका बहुत ध्यान दिया जाता है.
उसको खुराक प्रॉपरली मिलती है, कीड़े बीड़े नहीं पड़ने देते हैं, दवाई दी जाती है, अच्छी मिट्टी और हवामान का ध्यान रखते हैं, तो उसकी लाइफ बढ़ती है। आज बॉटनी शिकवणाऱ्या अनेक महाविद्यालयांमध्ये पारेख सरांची बोन्सायवर लिहिलेली पुस्तकं अभ्यासक्रमासाठी वापरली जातात। अभी भी हम लोग नई नई चीज़ें सीखते हैं। अपनी ईस्टर्न कंट्रीज़ के काफ़ी जाने माने टीचर्स भी हैं बॉन्साई के, उनको बुलाते हैं, हम भी खुद जाते हैं। अभी हमारा स्टैंडर्ड भी इतना अच्छा हो गया है कि हम भी जाके इंटरनेशनल कन्वेंशंस में जाके डेमोन्स्ट्रेशंस देते हैं अपने ट्रॉपिकल प्लांट के बारे में। तो अपना इंडिया में जो प्रोग्रेस हुआ इस 40 साल में, उसको रिकग्निशन अच्छा मिल गया है इंटरनेशनली ऑल्सो। इसीलिए मैं बड़ाई करना नहीं चाहती, बट अभी हम लोगों को भी 57 कंट्रीज से अवार्ड्स मिल चुके हैं बॉन्साई की जानकारी बढ़ाने के लिए, करने के लिए और अच्छे स्पीसीज तैयार करने के लिए। निकुंज सरांचे अनेक विद्यार्थी देशभरात पसरलेले आहेत। अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीनं बोन्साय विषयात काम करावं, पुढे यावं म्हणून ते मार्गदर्शन करतात। छोटे बाळ जास्त आले, तेच भविष्य आहे। कारण आमच्यासारखे म्हातारे किंवा वयस्क झालेले लोकांसाठी ही हॉबी आहे, पण फ्युचर भविष्य छोटे बाळ करेल तरच आहे। कॅमेरामन नितीन बोढारेसह शची मराठे, साम टीव्ही, मुंबई।